नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपले जीटीएस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। या व्हिडिओ मधून आपण लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी संदर्भातलं अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली त्यांच्यासाठी सुद्धा हे अपडेट महत्त्वाचं आहे आणि ज्या लाडक्या बहिणींची अद्यापर्यंत ई-केवायसी झालेली नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण ई-केवायसी संदर्भातली प्राथमिक माहिती बघूया। आपल्याला शासनाने ई-केवायसी संदर्भातली 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत ही देण्यात आलेली आणि ज्या लाडक्या बहिणींचे पती सुद्धा हयात नाहीत आणि वडील सुद्धा हयात नाहीत याच्या संदर्भातच बऱ्याच लाडक्या बहिणींच्या या शंका होत्या, तर त्याच्या संदर्भातलं नवीन अपडेट सुद्धा हे पोर्टलवर देण्यात आलेले। म्हणजेच ई-केवायसी करत असताना ज्या महिलेचे पती जर हयात नसतील तर पती हयात नाहीत या ऑप्शनवर टिक करायची, ज्या महिलेचे वडील हयात नसतील तर वडील हयात नाहीत या ऑप्शनवर टिक करायचंय आणि ज्या महिलेचा घटस्फोट झालेला असेल तर घटस्फोट या ऑप्शनवर टिक करून आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे। आणि आपण अर्ज जर सबमिट केलाय तर त्याच्या खाली आपल्याला एक नोट येईल, म्हणजेच आपल्याला संबंधित कागदपत्र हे जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबर 2025 पूर्वीच ऑफलाईन पद्धतीने हे जमा करायचे आहे। म्हणजेच पती जर हयात नसतील तर पतीचा मृत्यू दाखला, वडील हयात नसतील तर वडिलांचा मृत्यू दाखला आणि घटस्फोटित महिला असतील तर घटस्फोटाचं प्रमाणपत्र हे आपल्याला त्या ठिकाणी जमा करावं लागेल। आणि त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण त्याच्यात जर काही चुका झालेल्या असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली आणि ही चूक दुरुस्त करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला फक्त एकदाच ही चूक दुरुस्त करता येणार आहे। त्याच्यामुळे ऑप्शनवर टिक करताना आपल्याला काळजीपूर्वक करायची। एकदा का ऑप्शनवर आपण चुकीच्या पद्धतीने टिक केली तर आपल्याला 1500 रुपये हे गमवावे लागू शकतात, ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची। तेव्हा लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी संदर्भातलं पोर्टलवर सुद्धा त्या संदर्भात सुधारणा करण्यात आलेली आहे, तर त्या एक एक सूचना फॉलो करून आपल्याला ई-केवायसी करता येणार आहे। आणि सुरुवातीला आपल्याला जे 2 ऑप्शन देण्यात आलेले होते त्यात पर्याय आपल्याला होय नाही हा निवडावा लागत होता। त्यात आपल्याला कन्फ्युजन सारखा तो प्रश्न विचारलेला होता, आपल्या घरातील एखादा व्यक्ती सरकारी नोकरी महामंडळ मध्ये नाही असं विचारलं होतं, म्हणून आपल्याला तो पर्याय होय निवडावा लागत होता। त्यानंतर आता दुसरा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे, आपल्या घरातील एखादी व्यक्ती हे पेन्शन घेत, फक्त एवढा अर्धवट दिलेला आहे। मग घेत हा जर दिलेला आहे तर मग नाही हे पर्याय आपल्याला निवडावं लागेल। आणि सरकारी नोकरी मध्ये महामंडळ वगैरे आहे कार्यरत एवढा शब्द आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे, तर कार्यरत एवढा शब्द विचारल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी नाही हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। म्हणजेच दोन्ही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी नाही निवडायचे आणि आपण जी केवायसी आधी केलेली त्यात पर्याय आपण होय निवडलेला आहे। म्हणजेच दोन्ही सुद्धा ऑप्शन बरोबरच आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला पर्याय देताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने तो विचारलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला नाही हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। या ठिकाणी बऱ्याच लाडक्या बहिणी या कन्फ्युज होतील, कारण आम्ही सुरुवातीला पर्याय निवडताना होय निवडले आणि आता तुम्ही सांगताना पर्याय नाही सांगताय, तर आमचा आधीचा फॉर्म चुकलेला आहे का अशी शंका त्यांच्या मनात येईल। तर तो तुमचा फॉर्म आधीचा सुद्धा बरोबर आहे, तुम्ही जर होय हा पर्याय निवडलेला असेल तर। आणि आता आपल्याला नाही हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि आपली ई-केवायसी 31 डिसेंबर 2025 पूर्वी पूर्ण करायची आणि त्याच्या संदर्भातलाच तो काय अधिकृत जी आर आलेला आहे तो सुद्धा आपण बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा हा जी आर आहे। 11 डिसेंबर 2025 रोजी आलेला हा जी आर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरता ई-केवायसी प्रक्रिया करण्यास शासन परिपत्रक 18/11/25 अन्वये 31/12/25 पर्यंत मुदतवाढ ही देण्यात आलेली, म्हणजे आपल्याला केवायसी संदर्भातली ही मुदत दिलेली। त्यानंतर या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत
किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पतीचे अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे 31/12/25 पर्यंत जमा करण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या आहे। सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करायची आहे। तथापि या लाभार्थी महिलांनी ladkibahn.maharashtra.government.in या वेब पोर्टलवर ई केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक राहील। म्हणजे सुरुवातीला आपला आधार ऑथेंटिकेशन ही ऑनलाईन करायचंय, त्यानंतर वडिलांचं, पतीचं आणि घटस्फोटचं संदर्भातलं जे प्रमाणपत्र ते ऑफलाईन आपल्याला द्यायचंय। त्यानंतर सदर योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना जर काही चुका झालेल्या असतील तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक संधी वन टाइम एडिट ऑप्शन, म्हणजे हे जे एडिट ऑप्शन दिलेले आपल्याला एकच त्याच्यात सुधारणाही करता येणार आहे, उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेच्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणजेच ही गोष्ट सुद्धा त्यात ऍड करण्यात आलेली। त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे। तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र हे ऑफलाईन पद्धतीने जमा करावे, हीच सूचना त्यांनी परत या ठिकाणी दिलेली आहे। तर अशा पद्धतीने महत्वपूर्ण असा GR 11 डिसेंबर 2025 रोजी हा देण्यात आलेला आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट अशी ही आलेली आहे। तेव्हा लाडक्या बहिणींनी ज्यांचं ई केवायसी करत असताना काही चुका झाल्या असतील तर ते दुरुस्त करू शकतात आणि अद्यापपर्यंत ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी करायची ही बाकी असेल तर ते सुद्धा आपली ई केवायसी 31 डिसेंबर 2025 पर्यंत करू शकतात। अशी लाडक्या बहिणींच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण माहिती किंवा महत्वपूर्ण अपडेट अशी आलेली आहे आणि त्याच्या संदर्भातलं जी पोर्टलवर सुद्धा आपल्याला काही सूचना या दिलेल्या आहेत, म्हणजेच आपली ई केवायसी करत असताना तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईल वरूनही करू शकतात, आपल्या कम्प्युटर वरूनही करू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ई केवायसी करण्याचं ऑप्शन हे आता सध्या उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तरी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुम्ही जर GTH मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर GTH मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।